हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे। तर चला, आजचा हा आलेला खूप अर्जंट ब्लाऊज, इतका अर्जंट की कस्टमरचा लगेचच ब्लाऊज शिवून द्या म्हणे, मी थोडी शिलाई जी आहे ती वाढवू देईन। तर म्हटलं चालेल, मी तुम्हाला एकदम अर्जंट ब्लाऊज असा शिवून देते। तर शिलाई आहे आपल्याकडे जसं 150 रुपये ब्लाऊज आहेत, तर त्या 50 रुपये जास्त देणार होत्या। तर म्हटलं चालेल, कधी लागतो, तर त्या बोलल्या मला लगेच पाहिजे। तर मग मी काय केलं, तर फास्टमध्ये ब्लाऊज जो आहे तो संध्याकाळचा टाईम होता आणि संध्याकाळचा ब्लाऊज जो आहे म्हणजे अंधार पडला होता, त्यावेळेचा हा कटिंग केलेला आहे। तर बघा, संपूर्ण कटिंग हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग सांगायचं झालं तर 30 साईजचं ब्लाऊज आहे। उंची 13 इंच प्लस 1 इंच घेतलेली आहे। शोल्डर जे आहे ते 5 इंच आणि मुंडा खोली जी आहे ती 5.5 इंच अशा पद्धतीने काढून घेतली। आणि उरलेल्या अस्तरमध्ये बघा, आपण एक्स्ट्रा फ्रंट पार्ट पण कट करून घेतोय। तर इथं फ्रंट पार्ट कटिंग करताना सगळ्यात पहिलं मी शोल्डरचं माप टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवलेला आहे, जेणेकरून जेवढी बाकीची गळारुंदी राहती तेवढी आपण इथं घेत असतो। तर फ्रंट पार्टचं पण मार्किंग करण्यासाठी मी इथं फ्रंट पार्टचा मुंड्याचा आकार देऊन घेतला। तर बघा, या पद्धतीने अर्जंट ब्लाऊज असेल तर आपण या पद्धतीने फास्ट अशी कटिंग करू शकतो। तर अशा पद्धतीने गळारुंदी जेवढी पण आपली ओपन होती ती आपण इथं कट करून घेतली। तर गळारुंदी जी आहे ती 2.25 इंच ओपन आहे आणि खालच्या साईडने मी 2.5 इंच घेतलं। आता ही जी प्रिन्सेस कट ब्लाऊजचा शेप आहे तो 3.5 इंचावरती मी आडवा टक्स टाकून घेतलेला आहे आणि 1.5 इंच एक्स्ट्राचा जे काही आपल्याला पफसाठी आपण घेतलेलं आहे ते आपण तिथं पफ हे करून घेतलं। आणि इकडे शिलाई मार्जिंगसाठी सुद्धा जेवढं आपण इकडं 1.5 इंच घेतलं तेवढं शिलाई मार्जिंगचं ह्या साईडने वाढवून घेतलं। तर ही फास्ट करण्याची कटिंग आहे जी आपण डायरेक्टली अस्तरवरती कटिंग करू शकतो। दुसरी एक कटिंग आहे जिच्यासाठी आपल्याला पेपरच कटिंग करावा लागतो। तर ही कटिंग जी आहे ही फास्टमध्ये ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने डायरेक्टली अस्तरवरती ब्लाऊज कट करू शकतात आणि ब्लाऊज जो आहे तो स्टिच करू शकतात। दुसरी जी कटिंग मी दाखवते माझ्या व्हिडिओमध्येच ती आपल्याला सर्वात पहिलं पेपरवर कट करावा लागतो आणि त्याच्यानंतर ब्लाऊजवरती कटिंग करावी लागते। तर तुम्हाला जी पण सोपी पद्धत वाटेल ती त्या पद्धतीने आपण इथे करू शकतो। तर मला ही खूपच सोपी पद्धत वाटते। अर्जंट ब्लाऊज असेल तर मी या पद्धतीने फास्टमध्ये कटिंग करून स्टिचिंग करून देत असते। अगदी अर्धा-पाऊण तासामध्ये संपूर्ण ब्लाऊज हा तयार होऊन जातो। तर संपूर्ण आपण अस्तर इथं कट करून घेतलेलं आहे आणि संपूर्ण ब्लाऊजवरती आता हे जे अस्तर आहे ते आपण ठेवून इथं कट करायचं आहे। तर कस्टमरला म्हटलं मॅचिंग अस्तर पण नाही आहे माझ्याकडे, तर थोडंफार असं चालेल का? तर त्या कस्टमरने आपल्याकडून थोडंसं वेगळं अस्तर आहे तरी पण त्या बोलल्या की चालेल म्हणून। तर मग मी इथं ते त्या पद्धतीने टाकून स्टिच पण करून घेते। बघा, आता कट करून घेतला आहे आपण ब्लाऊज। तर प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो खूप शिवायला पण सोपा आहे। तर या पद्धतीने आता आपण सर्वात पहिलं बघा, समोरासमोर ज्या पद्धतीने आपण कटोरी पार्ट ठेवतो त्याच पद्धतीने मी हे पार्ट ठेवून घेतलेले आहेत। आता सविस्तर कटिंग बघायची असेल तर मी बरेच व्हिडिओ जे आहेत ते टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती, तर तुम्ही ते व्हिडिओसुद्धा बघू शकतात। अगदी 30 साईज असू द्या नाही तर कोणती पण साईज असू द्या, प्रत्येक साईजचे मी प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत। तर हा जो पार्ट आहे हा आपण व्यवस्थित अशा पद्धतीने अर्ध्या इंचापासून खालून टिप मारून घेतली आणि या पद्धतीने संपूर्ण पार्ट जो आहे तो आपल्या ब्लाऊजला जॉईंट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता त्याच पद्धतीने दुसरा पण पार्ट जो आहे तो आपण इथं जॉईंट करून घेतोय। तर स्टिचिंगचे पण एकदम सविस्तर व्हिडिओ टाकलेले आहेत, पण हा पण व्हिडिओ सविस्तर आहे स्टिचिंगचा, अगदी तुमच्या लक्षात बसन लगेच। खूप सोप्या पद्धतीने आपण स्टिच पण करणार आहे। संपूर्ण ब्लाऊज मी कशा पद्धतीने स्टिच करते ते पण तुम्हाला दाखवणार आहे। तर या पद्धतीने आपल्याला इथं हे एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस कट करून टाकायचा। दोन्ही पार्ट आपण या पद्धतीने जॉईंट करून घेतलेत समोरासमोर ठेवून। तर हा फ्रंट पार्ट आहे, तर गळ्याचा भाग आहे इथं। तर जे खडूनी मार्किंग केलं होतं ते ओटलेलं होतं एका बाजूनी, तर मग आपण त्या बाजूनी पेनाने मार्किंग करून घेतलं। आता हे जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे त्याच्यावरती ठेवून आपण इथं टिप मारून घ्यायची आता गळ्याला।
या पद्धतीने आपण टिप मारून घेतली तर खालच्या साईडनी पण लगेचच मारून घेऊ। तर ही एकदम सोपी पद्धत आहे स्टिचिंग करण्याची, पण जी सहजपणे कोणी पण करू शकतं। नवीन ब्लाऊज शिकत असाल तरी पण तुम्हाला सहज तुम्ही आरामशीर ह्या पद्धतीने ब्लाऊज जो आहे तो स्टिच करू शकतात। इथं मी कोणत्याही प्रकारचा कॅनव्हास वगैरे काहीही वापरत नाही। सिंपल पद्धतीने आपण इथं ब्लाऊज जो आहे तो स्टिच करत असतो, एकदम सोप्या पद्धतीने। तर या पद्धतीने आता एक्स्ट्राचा अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसला या पद्धतीने जॉईंट करून घेऊ। आता एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस जो आहे तो इथं आपण इथं कट करून टाकायचा आहे, बघा या पद्धतीने। आता दुसराही पार्ट आपण त्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे। अशा पद्धतीने आता हा आपण उलटा सरळ करून घ्यायचा। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेवटी कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओला लाईकसुद्धा करा। नवीन असाल कोणी मैत्रिणी तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा। या पद्धतीने आपले दोन्ही पार्ट झालेले आहेत आणि जे कटोरीचा फिटिंग पार्ट आहे आपला तो सुद्धा आपला स्टिच झालेला होता। तर तो आता आपल्याला इथे जोडून घ्यायचे, दोन्ही पार्ट आपण इकडे जोडून घेणार आहे। आता एक पार्ट जो आहे तो आपला स्टिच करून झाला, त्याच्यानंतर वरतून दाबटीप दिली। दाबटीप जी आहे ती ऑप्शनल आहे, तुम्हाला द्यायची असेल तर द्या, नसेल द्यायची तर आपण जो कटोरी पार्ट जोडतो तो सिंगल टिप न देता तुम्ही तिथं डबल टिप मारून घेऊ शकता। तर मी वरतून दाबटीप दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि ब्लाऊजला त्याने काय होतं, फिनिशिंगसुद्धा छान अशी येते। तर बघा छान असा ब्लाऊज जो आहे तो आपण इथं स्टिच करून घेतोय। आता मी घेतलेली आहे बाही स्टिचिंगसुद्धा खूपच सोपी आहे। या पद्धतीने समोरासमोर पार्ट ठेवायचे, अस्तरचेही समोरासमोर ठेवून घ्यायचे लगेच आणि या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं। मग बघा या पद्धतीने आपण इथं जॉईंट करून घेतला अर्धा इंचापासून। आता अस्तरवरती एक दाबटीप देऊन घ्यायची। दाबटीप दिल्यानंतर पुन्हा ब्लाऊज पीस वरतून एक टिप मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर अस्तर जे आहे ते जॉईंट करून घ्यायचं। आता याच पद्धतीने दुसरी पण बाही आपण इथं जॉईंट करून घेऊ। अशा पद्धतीने आपले दोन्ही पण बाह्या जोडून झालेत आणि फ्रंट पार्ट पण आपण जोडून घेतलाय, फक्त हुकलूक पट्टी राहिलेली आहे। तर आपण सर्वात पहिला बॅक साईड पार्ट काढून घेणार आहे। तर बॅक साईडचा जो काय आपला गळा आहे ती टाकून घेतला। वरच्या साईडनी 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि खालच्या साईडनी 2.5 इंच आणि या पद्धतीने आता आपण इथं गळ्याचा आकार काढून घेतला। गोलच गळा होता। बघा या पद्धतीने मटक्याचा आकार काढून घेतलेला आहे मी। तर आपण जो काही गळा घेतलेला आहे तो आपल्याला ब्लाऊज पीसवरती अशा पद्धतीने ठेवून अस्तरवरती गळा जो आहे आपला त्याच्यावरती व्यवस्थित आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे। आता खालच्या साईडनी कमरेच्या पण साईडनी आपल्याला इथं मारून घ्यायची आहे टिप। आता आपण गळा इथं कट करून घेणार आहे। तर छोटे छोटेसे कट सुद्धा लावून घ्यायचे आपल्याला। आता आपण याच्या वरतून छान अशी टिप मारून घेऊ। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला शेवटी कमेंटमध्ये सुद्धा नक्कीच सांगा आणि आत्तापर्यंत व्हिडिओ जर बघतच आला असाल तर व्हिडिओला लाईक सुद्धा तुम्ही नक्कीच करा
आणि चॅनलवर पण कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। तर या पद्धतीने आपण संपूर्ण ब्लाऊजला अस्तर जोडून घेतलं। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अस्तर जे आहे ते संपूर्ण ब्लाऊजला जॉईंट करून घ्यायचे। बघा या पद्धतीने, आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून टाकायचा। बघा फायनली आपला ब्लाऊज या पद्धतीने तयार झाला। तर आपण इथं टक्स मारून घेतोय। तर टक्स जे आहेत ते आपण 4-4 इंचाचे मारून घेतलेत। तर बघा आपला इथं बॅक साईड तयार झाला, आणि जे मागचे टक्स आहेत ते सुद्धा आपल्या इथं तयार झालेत। तर खूप छान असा ब्लाऊजला पफ आलेला आहे। साईजच्या मानाने 30 साईज होती, आणि या पद्धतीने आपण संपूर्ण मार्किंग वगैरे केलं। तर आता आपण इथं जे आहे हुक लूक पट्टी लावून घेतो आहोत। तर हुक पट्टी जी आय पट्टी आहे ती आपण इथं करून घेतोय, आणि जे आय आहेत ते पण मी लगेचच करून घेते। तर आपल्या ब्लाऊजला एकूण 5 असे आय जे आहे ते असतात। तर या पद्धतीने आपण आय करून घेतले। तर आयवरती मी जे आहे डबल टिप मारत असते, जेणेकरून आय जे आहेत ते पक्के असे बसतात। तर ही जी एक साईडची आपली हुक पट्टी येणार आहे, तर हुक पट्टी सुद्धा आपण इथं जॉईंट करून घेते मी। बरेच वेळेस आपल्याला ब्लाऊजमध्ये अस्तरमध्ये जे आहे ना, कपडा जो आहे तो जास्त निघत नाही, तर आपल्याला इथं अशा पद्धतीने पट्टी जॉईंट करून घ्यावा लागते। बघा या पद्धतीने हुक लूक पट्टी सुद्धा आपली झालेली आहे। आता आपण जो बॅक साईड आहे त्याच्यावरती लेस टाकायची आपल्याला। तर मी सर्वात पहिलं लेस जी आहे ती सिल्वर कलरची घेतली। साडीमध्ये सिल्वर कलर पण आहे, तर त्यामुळे आपण इथं सिल्वर घेतली। गोल्डनचं त्याच्यामध्ये एवढं हे नाही आहे, त्यामुळं आपण इथं गोल्डन कलर नाही टाकला। तर जी सिल्वर कलरची लेस होती तीच आपण इथं टाकली। सर्वात पहिले मी इथं साईडनी संपूर्ण लेस जी आहे ती जसं आपण आकार घेतलेला आहे मटक्या गळ्याचा त्याच्यानुसार आपण साईडनी लावून घेतलेली आहे, आणि लेस लावताना मी डबल टिप जी आहे ती मारून घेत असते। तर या पद्धतीने मारून घेतली। त्याच्यानंतर लेसला आपण कसा लूक द्यावा तेच मी आपण इथं चेक सुद्धा करून घेणार आहे, कशा पद्धतीने गळ्याला लेस जी आहे ती चांगली दिसेल। तर या पद्धतीने आपण चेक करून मी बघा फायनली कशा पद्धतीने लेस टाकते। तर या पद्धतीने मग मी लेस टाकून घेतली। बघा फायनली आपण लेस सुद्धा लावून घेतलेली आहे। आता आपले जे पार्ट आहे फ्रंट पार्ट ते आपण इथं जोडून घेऊ। शोल्डरला अर्धा इंचापासून टिप मारली, त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या खाली पाव इंच तिरकी अशी टिप मारून घेतली, जेणेकरून शोल्डर उतरण्याचे जे चान्स असतात ते कमी होऊन जातात। आता साईडने आपण इथं कट करून घेतलेला आहे जास्तीचा कपडा। त्याच्यानंतर जो खोल भाग आहे तो आपल्याला बाहीच्या साईडने जोडून घ्यायचा आहे बाहीचा, आणि जो उथळ भाग असतो तो आपल्याला बॅक साईडने आला पाहिजे। अशा पद्धतीने मी निम्मी बाही जोडून घेत असते, जेणेकरून बाही जी आहे ती आपली दोन्ही पण साईडनी लागल्या जाते। मधला सेंटर धरून आपण दोन्ही पण साईडनी लावून घ्यायची। या पद्धतीने आपण इथं दुसरी पण बाही जॉईन करून घेतोय बघा। तर या पद्धतीने आपली बाही सुद्धा आपली इथं जोडून झालेली आहे। आता जी फिटिंग आहे ती आपल्याला इथं करून घ्यायची आहे।
तर फायनली आपण या पद्धतीने फिटिंग जी आहे ती करून घेतोय। तर आपला संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो तयार आहे। अगदी पाऊण तास 1 तासाच्या आतमध्ये आपण कटिंग करून स्टिच या पद्धतीने ब्लाऊज करू शकतो। तुम्ही सुद्धा करू शकता। एकदम इझी पद्धत आहे, खूप सोपी पद्धत आहे। जर आपण दुसऱ्या पद्धतीने जर कट केला असता तर आपल्याला वेळ लागला असता थोडासा 10-15 मिनिटं। तर फायनली तुम्ही लूक बघू शकतात। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा।